महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या खासगी चार्टर विमानाचा लिअरजेट 45XRचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजितदादा, पायलट सुमित कपूर, पायलट शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, विमानातील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण राज्य शोकाकुल झाले. बारामतीत विद्याप्रतिष्ठान येथे दादांचे पार्थिव ठेवण्यात आले होते, जिथे हजारो कार्यकर्ते, नेते आणि सामान्य नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेत अकोला येथील प्रख्यात बिझनेसमॅन दिलीपजी वानखडे आणि त्यांचे कुटुंबीय विशेषतः उपस्थित होते. दिलीपजी वानखडे हे अजितदादांचे जवळचे जिवलग मित्र होते. अपघातानंतर ते बारामतीत पोहोचले आणि विद्याप्रतिष्ठान येथे दादांना अभिवादन केले. श्रद्धांजली वाहताना दिलीपजींचे हृदय दाटून आले, डोळे पाणावले. ते म्हणाले, माझा आनंद हरपला. दादा माझे खरे मित्र होते. 1 महिना आधीच देवगिरी बंगल्यावर भेट घेतली होती. 2 तास चहा नाश्ता घेऊन बिझनेस चर्चा केली. दादा म्हणाले होते, वानखडे टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हे क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. फिल्म प्रोड्युसर आणि बिझनेसमॅन शुभम भैया वानखडे यांनीही शोक व्यक्त केला. ते म्हणाले, दादांचा स्पष्ट वक्तेपणा आणि माणुसकी हरपली, आमचा आनंद हरपला. त्यांच्यासोबत रविभाऊ तायडे, मारुती पुनवटकर, बिंबिसार क्षीरसागर, भीमसेन तायडे आणि नांदेड येथील सतीश कांबळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. अजितदादा हे महाराष्ट्राच्या विकासाचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे लढवय्ये नेते होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत विद्याप्रतिष्ठान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. संपूर्ण महाराष्ट्र दादांना अखेरचा निरोप देत आम्ही या दुःखात सहभागी आहोत. प्राथमिक माहितीनुसार कमी दृश्यमानता, धावपट्टीवरील तांत्रिक भिखार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बॉक्स सापडला. तपास सुरू. अधिक अपडेट्ससाठी GR महाराष्ट्राशी जोडले रहा.